मोठी बातमी सध्या समोर येते। अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी सध्या समोर आलेली आहे। अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मध्यरात्री 2 वाजता फोनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती ही समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मोठी बातमी समोर आली। अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास त्यांना फोनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असेल। त्याचबरोबर पोलिसांकडून ही धमकी नेमकी कुणी दिली, कशा पद्धतीने आणि ही कुठून धमकी देण्यात आलेली आहे याचा तपास सध्या घेतला जातोय। मात्र अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं आता या सगळ्या परिसरामध्ये त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून पुढील तपास घेतला जातोय। यावेळीची मोठी बातमी आपण पाहतोय। अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आलेली आहे। मध्यरात्री 2 वाजता फोनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात या संदर्भातला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। तर अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे अतिशय आक्रमक असे नेते मानले जातात आणि त्यांना आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। ही जीवे मारण्याची धमकी नेमकी कुणी दिली आहे, नेमकी कुठल्या कारणावरून त्यांना ही धमकी देण्यात आलेली आहे याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। मध्यरात्री 2 वाजता फोनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आलेली आहे। माजी विधान परिषदेचे आमदार त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते असलेले ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसात या संदर्भातला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। मध्यरात्री 2 वाजता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। फोनवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती ही समोर येते। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अशा पद्धतीने धमक्या देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी आपण पाहिलं तर विधान भवनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। मात्र ज्यावेळी पोलिसांनी तपास केला त्यावेळी मात्र ही धमकी ही अफवा असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आता अंबादास दानवेंना ही धमकी देण्यात आलेली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, अंबादास दानवेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी जी आहे ती फोनद्वारे देण्यात आलेली आहे। मागील 3 ते 4 दिवसांसलग अंबादास दानवे यांना रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीचा फोन यायचा आणि त्या फोनवरून त्यांना तुला मारून टाकू, कापून टाकू अशा पद्धतीच्या धमक्या ज्या आहेत त्या दिल्या जात होत्या। त्यानंतर त्यांनी 2 दिवस जे आहे ते या प्रकरण संपूर्ण बघितलं। मात्र 3ऱ्या दिवशी त्यांना फोनद्वारे धमकी आली। त्यानंतर त्यांनी थेट पोलिसांमध्ये धाव घेतलेली आहे। याबाबतीत त्यांनी एक लेखी संदर्भात तक्रार देखील केलेली आहे। अधिक तपास जो आहे तो सध्या पोलीस करत असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र मी अशा धमक्यांना घाबरत नाही अशी देखील प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिल्याची पाहायला मिळाली। त्याचबरोबर आता या बाबतीत अधिक तपास जे आहे ते पोलीस करत आहेत। मात्र नेमकी या धमकी देणारे कोण होते, कशा पद्धतीने म्हणजे कशामुळे अंबादास दानवे यांना धमक्या देत होते याचा शोध जो आहे तो आता पोलीस करत आहेत सध्या। अंकिता, निश्चित विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।